जय शिवराय. आत्ताचा मी फेसबुकला पोस्ट टाकलेली किंग ऑफ मराठा छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. तर त्याच्यावर बऱ्याचशा कमेंट चालू आहे. त्याच्यानंतर आता सगळ्यांना माहिती असेल ही पोस्ट कशाबद्दल टाकली, तर प्रत्येकाने आपलं छत्रपती संभाजी महाराज जे आपले कोल्हापूर गादीचे वारसदार आहे, आज यांनी आपल्या मराठा आरक्षणाबद्दल आपलं मत मांडलं. तर त्या संदर्भात काय कमेंट असतील तर त्या आपण सगळ्यांनी कमेंटमध्ये टाका. कारण का आता मराठा आरक्षण चालू झाले आणि बरेच जण आपापल्या परीने महाराजांनी 26 म्हणजे 6 जूनची आपली तारीख दिलेली का 6 जून पर्यंत जर सगळ्यांनी आम्हाला सांगितलं नाही का मराठा आरक्षणाबद्दल काय करायचं, तर आम्ही आमच्या पद्धतीने पाऊल उचलू. तर महाराजांनी आपले जे संभाजी महाराज आहे तर त्यांनी आपली ठाम भूमिका त्यांच्या माध्यमातून मांडली. सगळ्या आपल्या समाजाला सोबत घेऊन आपली बाजू मांडली. सगळं पक्ष राजकारण बाजूला ठेवून त्यांनी आपली बाजू मांडली. तर याच्यावर काही लोक आता राजकारण करण्याचा प्रयत्न करतील. तर महाराजांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचे का तुम्ही तुमच्या परीने आपल्या मराठा समाजासाठी किंवा मराठा आरक्षण याच्यासाठी तुम्ही लढा, आणि जे बाकीचे उत्तर देणारे हे जे काही लोक असतील त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देण्याचं काम करू. तुम्ही फक्त पुढं उभं राहून आपल्या समाजासाठी पूर्णपणे ताकदीने लढण्याचा प्रयत्न करा, आणि याच्यामध्ये कुणी कृपया राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण का मी आता जी पोस्ट टाकली आता त्याच्यामध्ये मी टाकले कोणत्याही पक्षाला समर्थन नाही. तर बरोबर आहे, जो पक्ष आपल्या मराठा समाजाला न्याय देईल तोच पक्ष आपला. कारण का आपण पाहतोय आपल्या मराठा समाजामध्ये सुद्धा असंख्य लाखो मुलं आहेत का जे हुशार आहेत, जे आज कुणी करू शकलं नाही ते स्वतः करू शकतात, आणि आज त्यांना फक्त आरक्षण असेल किंवा शिक्षणामुळे ते आज मागे पडले जातात. त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होतोय. यासाठी सगळ्यांचं मत आहे का त्यांना सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे. आता मी सुद्धा एक मराठा आहे, पण आज छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण बेघर बांधवांसाठी काम करतोय. तर मी राहिलो तर मी आज या लोकांसाठी आपलं आयुष्य दिलेलं आहे. तर मला कुठलंही शिक्षण घ्यायचं असेल किंवा कोणतेही एखादा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी मी पुढे जाणार नाही. पण जे खरंच आज आपले मराठा बांधव असतील त्यांच्यावर सुद्धा कुठेतरी अन्याय होतोय. यासाठी आज प्रत्येक जण मराठा आरक्षणाची मागणी करतोय, आणि बरेच दिवस झालं याला प्रत्येक ठिकाणावरून प्रत्येक जण आपापल्या परीने सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. तर मला लाईव्ह आता याच कारणासाठी आलोय का आपले छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बरंच राजकारण होणार आहे इथून पुढे. कारण का ते आज एका पक्षासाठी काम करत होते, आणि मला तर वैयक्तिक वाटते का त्यांच्यावर जेव्हा जेव्हा कधी लोकांनी आक्षेप घेतला किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलले, मी मागं सुद्धा एक व्हिडिओ केला का आपली तेवढी लायकी नाही का आपण महाराजांबद्दल काय बोलू शकतो. कारण का आज ते आपले छत्रपती महाराजांचे वंशज, तर आपण शांत राहून त्यांना सपोर्ट करायचं काम करावं. तर काही लोक आता राजकारणाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करतील किंवा त्यांना नाव ठेवण्याचं काम करतील. तर कृपया असं काही करू नका. आणि माझं वैयक्तिक एक मत आहे का सगळ्यांनी जेवढे आपले मराठा बांधव असतील, प्रत्येक पक्षाचे प्रत्येक धर्माचे कोणतेही असू द्या, ज्यांना वाटते का खरंच मराठा मुलांवर काहीतरी अन्याय होतोय, तर त्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि प्रत्येकाने एकत्र या. मग ते कोणते बीजेपीचे असू द्या, राष्ट्रवादीचे असू द्या, शिवसेनेचे असू द्या, मनसेचे असू द्या, सगळ्यांनी एकत्र या. कारण का ती आता गरज आहे. आणि पक्ष बाजूला ठेवण्या आपल्या महाराजांनी ती भूमिका उचलली आहे. कारण का आज पाहताय बरेच दिवस झालं आपल्या मराठा आरक्षणाबद्दल राजकारण चालले. तर पहिले व्यक्तिमत्व असतील का त्यांनी आज मराठा आरक्षणाबद्दल पाऊल उचलले, तर कृपया सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहा. नाहीतर आपलेच काही लोक आहे कमेंट करणारी भीक मागवणे, त्यांना एक काडीची अक्कल नाही. काडीची अक्कल नाही, घर चालवायचं कसं याची सुद्धा त्यांना अक्कल नसेल. ती लोक आता महाराजांना ज्ञान शिकवतील किंवा महाराजांबरोबर काम करणारे त्यांच्या बांधण्या चालू करतील, किंवा पक्षाने सांगितलं त्यांचं काहीतरी समाजामध्ये काहीतरी वाईट पसरा तर ते पसरायचं काम करतील. तर कृपया ते काही करू नका.
आपल्याला जर काही करता येत नसेल, आणि सगळ्यात महत्वाचं मला एक सांगायचंय का आपल्याच लोकांना, आपली लोक ह्या पक्षामध्ये त्या पक्षामध्ये, आता मी गायचा फोटो काल टाकला, गायचा फोटो टाकला, तर याच्यात असं नाही होत का मी बीजेपीचा आहे, मी RSSचा आहे, मी बजरंग दलाचा आहे, असं त्याचा अर्थ होत नाही. मी अभिमान वाटला काल आमच्या गायला एखादं वासरू झालं, कालवड झालं, तर ते मी फेसबुकला टाकलं, एक आनंद असतो त्याच्यामध्ये. असं काय नाही का मला दाखवायचं मी बाबा बीजेपीचा आहे, मी राष्ट्रवादीचा आहे, मी मनसेचा आहे, मी शिवसेनेचा आहे, असं मला त्याच्यातून दाखवायचं नव्हतं. कारण का एक आनंद असतो, तो आनंद व्यक्त करण्याची ते फेसबुकच्या माध्यमातून ते एक माध्यम आहे, ते टाकलं. तर अशी काही लोक आहेत का कशाशी काही संबंध नसणारे आणि उद्या भविष्यात त्यांच्यावर टीका चालू करणारे. तर माझं वैयक्तिक छत्रपती संभाजी महाराज हे आज आपल्या छत्रपती शिवरायांचे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे वंशज आहेत, तर ते आपल्या समाजासाठी काम करतायत. तर आपल्या समाजाने कृपया कमीत कमी आज कोणतरी उभं राहिले याची जाण ठेवा आणि कमीत कमी त्यांच्या मागे उभं राहा. नाहीतर निम्मी लोक इकडं, निम्मी लोक तिकडं, निम्मी लोक त्यांना वाईट बोलतायत, निम्मी लोक चांगले बोलतायत, असं करू नका. शांत बसले, तुमचा नेता एखादा लय प्रिय असेल तर त्याच्या घरापाशी जाऊन राखण करा त्याच्या घराचं, त्याच्या घराचा काय तिथं जाऊन त्याच्या घरापाशी फुलं टाका, हात टाका, काहीतरी त्याच्या घराजवळ तुम्ही उदबत्त्या लावा, तर ती जाऊन करा. पण मराठा आरक्षणामध्ये काही करू नका, हीच एक प्रामाणिक सगळ्यांना विनंती आहे. कारण का आज प्रत्येकावर अन्याय झालेला आहे, कोणालाही म्हणजे असं दुःख व्हायचं नाही किंवा कोणाला कमीपणा दाखवायचा असा काही विषय नाही. पण खरंच आहे का आज अन्याय होतोय कुठेतरी, तो अन्याय थांबला पाहिजे आणि सगळ्यांना एकतर समान न्याय भेटला पाहिजे. नाहीतर आपल्या ज्या मराठा बांधवांवर अन्याय होतोय त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे, हेच आपलं एक प्रामाणिक मत आहे. आता याच्यामध्ये बरेचसे जण म्हणले का बाबा मराठा समाजामध्ये BMW घेऊन फिरणारी लोक आहेत, मर्सिडीज गाड्या घेऊन फिरणारी लोक आहेत. आता याच्यामध्ये सगळ्याच समाजाची लोक आहेत, असं थोडी का बाबा मराठा समाजाकडे BMWच्या गाड्या आहेत, मर्सिडीजच्या गाड्या आहेत, सगळ्यांकडे आहेत ना, कोणत्या लोकांकडे नाही. अख्ख्या जगात गाड्या पडलेल्या आहेत. मग ते तुम्ही त्याच्यावर असा निष्कर्ष लावू शकत नाही का बाबा हे मराठ्यांच्याच गाड्या आहेत. माझं एक म्हणणं आहे का जे अन्याय होतोय त्याच्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी चांगला स्टँड उचललाय. कृपया मला वाटलंच, कारण का मी त्यांचे बऱ्याचशा पोस्ट बऱ्याच ग्रुपला पाडल्या, तर ही आपलीच काही, आपल्याच समाजाची, आपलीच काही जी पक्षांमध्ये लाचार झालेली कुत्री, तर ती लगेच टीका करायला चालू झाली, महाराजांना काहीतरी बोलायला तयार झाली. तर कृपया आपण आपलं घरदार सांभाळा, आपल्या नेत्यावर फुलं टाका, आपल्या नेत्याचा फोटो लावा, उदबत्ती त्यांना ओवाळा. फक्त जे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आता चालू झालाय, जे महाराजांनी सांगितलंय त्याच्यामध्ये तुम्ही काय आडवं येऊ नका. आणि महाराजांनी जे काय आता राजसाहेब ठाकरेंना भेटले, त्याच्यानंतर उद्धव साहेब ठाकरेंना भेटले, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले, सगळ्यांना भेटले, तर त्यांचं काहीतरी त्याच्या मागं उद्देश असेल का बाबा असं असं करायचंय, तुम्ही काहीतरी याच्यावर ऍक्शन घ्या, नाही तर आम्ही असं आमच्या समाजाच्या वतीने, कारण का हा अन्याय होतोय, हा खरा आहे आणि याच्यावर आम्ही असं पाऊल उचलणार आहे. ते प्रत्येकाचं ग्राह्य आहे का बाबा तो माणूस आपलं मत, कारण का आज महाराज त्या लेवलला काम करतायत, तर त्यांचं ते हक्क आहे का ते सगळ्यांना भेटून ते सांगू शकतात. पण फक्त कृपया कुणी ह्याच्यामध्ये राजकारण करू नका. आता याच्यामध्ये दीपक भाऊ यांनी एक कमेंट टाकलेली, कपडे धुवा, कोणाला आमदार आणि खासदार याचा पुळका येत असेल तर. बरोबर आहे, तुम्हाला जर लय तुमच्या आमदार खासदाराचा पुळका येत असेल ना, तर कामाला तिथं जावा, बागेत पाणी घाला, त्यांच्या गाड्या धुवा, चांगल्या गाड्या असतात त्यांच्या धुवा, टायर धुवा, ती कामं तुम्ही तिथं जाऊन करा. पण इथं मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये आपण आता काही इंटरफेअर करू नका. कृपया सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे, नाहीतर याच्यापेक्षाही सुद्धा घाण शब्द वापरले जातील. आणि मला एक सगळ्यात महत्वाचा, हा व्हिडिओ सगळ्यांनी पहा आणि आत्ताच सांगतो, ह्याच्यात राजकारण काढणारा आपल्या महाराजांनी आज पाऊल उचललंय ना, आज तारीख आहे, आज किती तारीख? 28 तारीख आहे. 28 तारखेला आपल्या महाराजांनी पाऊल उचललं, तर महाराजांची बातमी चालू करणार आहे. महाराजांची असेल किंवा महाराज नसते, दुसरं कुणी जरी मराठा आरक्षणाबद्दल ज्याने कुणी पाऊल उचललं असतं ना, तर हे बातमी करणारच. कारण का आपल्या लोकांना ह्याच्या त्याच्या मागे पळायची सवय लागलेली, त्याच्यामुळे ते आता अवस्था आलेली आहे. तर आता तरी सुधरा, आता तरी कोणीतरी आपलं एक लढवया, एक क्षत्रिय म्हणून उभं राहिले, तर त्याच्या मागे
खंबीरपणे उभं राहायचं काम तर करा, घरात बसा, अंडी घाला, पण कमीत कमी जागेवर बसून हेंबाड्यागत कमेंट तरी करू नका वाईट वाईट, असं सांगतो. आणि जे आता मी छत्रपती संभाजी महाराज जे आपले कोल्हापूर गादीचे वारसदार आहे त्यांच्या पेजला मी ऍड आहे, कृपया कोणी खराब कमेंट करू नका, नाहीतर त्याचा रितसर बाजार फेसबुकला उठवला जाईल. कारण का तुम्ही छत्रपती शिवरायांचा फोटो लावता आणि प्रत्येक तुमच्या आयडी चेक केल्या ना वाईट कमेंट करणारे, कोण भाजपचा असते, कोण राष्ट्रवादीचा असते, कोण शिवसेनेचा असते, कोण मनसेचा असते, कोण वेगवेगळ्या पक्षाचे असतात, काय घेणं नाही, येतात कमेंट टाकून निघून जातात. तुमची लायकी आहे का? घरात बसले गप गाढा. आज ज्याच्यावर अन्याय होतो ना त्याला ती गोष्ट कळती. आज प्रत्येक मराठा समाजावर, मराठा समाजाची जी पोर आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, आणि हे जर खोटं असेल तर तुम्ही तुमची मतं काय मांडायची मांडा, पण उगाच काहीतरी तुमची अक्कल पाजायचं काम करू नका फेसबुकवर येऊन. आता हा माऊली पाटील कोणी, आता यांचं म्हणणं आलं राणे साहेबांवर कमेंट करा. तर माझं एक म्हणणं आहे का प्रत्येकाला ज्याची जो आपल्या समाजाला सपोर्ट करेल त्याच्यावर आपल्याला नक्कीच बोलण्याचा अधिकार आहे, आणि जे नाही करणार तर त्यांचंही काहीतरी आपण त्यांच्यावर बोललं पाहिजे, हा अधिकार पण आपल्याला आहे. पण उगाच आत्ताशी हा मुद्दा आज आपले संभाजी महाराजांनी लावून धरलाय, तर याच्यात प्रत्येकाने राजकारण बाजूला सोडून, प्रत्येक लोकांनी पक्ष सोडून सगळ्यांनी महाराजांना सपोर्ट केला पाहिजे. आणि जरी तुम्हाला वाटत असेल का बाबा महाराजांचं नाव नको व्हायला, तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा, महाराजांना भेटा, महाराजांना विचार काय काय याच्यात आपल्याला उपाययोजना करायचे, तर तसं त्यांनी पाऊल उचला. एवढंच माझं सगळ्यांना एक विनंती. आणि बाकीचे असे आता येतील बरेच बोलतील हातपाय मोडू, हे करू ते करू, काय कोणी ते करायची गरज नाही. जसं छत्रपती संभाजी महाराज सांगतील. माझं एक अजून एक मत आहे का छत्रपती उदयन महाराज भोसले यांनी सुद्धा जातीने या प्रकरणामध्ये लक्ष घालून आपल्या या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. कारण का तुम्हाला आज मानणारा वर्ग आहे. आज आम्ही किती बोललो तरी आम्हाला शिव्या घालणारे लोक आहेत, कमेंट मध्ये येतील, आमची आईमाईकडून निघून जातील, पण आज तुम्हाला मानणारे लोक आहेत. तुम्ही याच्यामध्ये काहीतरी ऍक्शन घ्यावा. काहीतरी लोक तुमचं नेतृत्व आज पाहत आहेत, तर तुम्ही लोकांना एकत्रित करावा आणि आपला सगळा समाज एकत्र आणून आज आपल्या समाजाचं नेतृत्व करा. एवढंच मला एक वाटतं. आणि मला अभिमान आहे का छत्रपती संभाजी महाराजांनी सगळं सोडून आज नेतृत्व केलंय. हे कोणाची ताकद नव्हती, ते त्यांनी आज केले. तर कृपया गप बसा. ज्याला समर्थन करता येत नसेल त्यांनी कृपया गप बसा आणि फालतू मध्ये कमेंट कोणीही करू नका. तुमची लायकी बिना तुमच्या घरात खायला नसेल, कोणाला वाईट वाटेल का बाबा आज मी बोलतोय, आम्ही सुद्धा समाजामध्ये फिरतो, समाजामध्ये लोकांमध्ये जातो. तुम्हाला वाटत असं ना आपण एखाद्या मोठ्या माणसावर लय टीका केली, आपण एखाद्या माणसाला लय बोललो, तर काय नाही, तुमच्या घरात तुम्ही बघा. आज एखादं जर काम करतोय ना समाजासाठी, तर कृपया त्याच्या जागेवर जाऊन बघा. आज महाराज प्रत्येक ठिकाणी दौरे करतायत, आज त्यांनाही घरदार आहे, आज त्यांनाही सगळ्या सुख सुविधा भेटलेल्या आहेत, पण आपल्या लोकांना न्याय भेटावा म्हणून ते रात्रंदिवस फिरत असतील. आताही सुद्धा सांगतो, रात्रीचे 11 वाजले, महाराज काय करत असतील, आपल्या समाजासाठी कोणता निर्णय योग्य आहे, कोणता निर्णय चुकीचा आहे याचा ते विचार करत असतील. तर त्याच्यामुळं सगळ्यांनी कमीत कमी, आपलं शिक्षण झालेलं नाही, आपल्याला डोकं कमी आहे, तर त्याच्यामुळे आपण घरी बसून तरी कमीत कमी आपल्या लोकांना सपोर्ट करा. एवढंच माझं एक मत आहे. कारण का मी सकाळपासून पाहतोय जसं त्यांच्या काय बाईट यायला चालू झाल्या, महाराजांनी जसं समर्थन दाखवलं छत्रपती शिवराय, तर हा लाईव्ह यासाठीच केलाय का महाराजांनी खरंच एक नंबर आपल्या समाजाचं नेतृत्व केलंय. आणि अपेक्षा होती का आज महाराज एकटे नव्हते पाहिजे, महाराजांबरोबर समाजासाठी जे बरेचसे पोस्ट फिरत होत्या, खासदारांच्या गाड्या फोडा, आमदारांच्या गाड्या फोडा, काय वांग काय झालेलं नाही, कोणी कोणाच्या गाड्या फोडल्या नाही. कारण का आपण आपल्या तेवढं काय करण्याची ताकद नाही. आपण फक्त आपल्याच माणसांना शिवे देणार. कमेंट येऊन तुम्हाला फक्त घाण करायची माहिती, तुम्ही फक्त म्हणणार का बाबा ह्याच्या गाड्या फोडा, कोण कमेंट येणार, आधी याच्या बाजूने बोलणार, त्याच्या बाजूने बोलणार, यांना मध्येच काहीतरी ओके आली का ते ज्याच्या बाजूने येते त्याला शिवे द्यायला चालू करणार, अशी आता काहीतरी गत होणार. तर आज अपेक्षा होती का छत्रपती संभाजी महाराज राजकारणातले एकमेव माणूस फिरत होते. जरा सगळ्यांनी डोक्यात घ्या, सगळेजण घरात बसून होते, महाराज सगळीकडे फिरत होते, सगळ्या राजकीय पक्षांकडे जात होते. तुमचं काय मत आहे तुम्ही आडवी येऊ नका.
नसन सपोर्ट करायचा तर विरोध करू नका, हे त्यांचं मत होतं. तर कोणी गेलं नाही त्यांच्या बरोबर का? आपलीच लोक आपल्या लोकांना मागे ओढायला बघताय. आता तरी सुधरा. आणि एवढंच सांगणे का आपले कोणतरी उभं राहिले, आपल्यासाठी कोणतरी काहीतरी करायला उभं राहिले, त्याची जाण ठेवा आणि कमीत कमी जागेवर बसून तरी सपोर्ट करा. कृपया चुकीची कमेंट करून एखाद्याचं मनोबल खच्ची करू नका. कारण का आज आत्ता सुद्धा सांगतो, रात्रीचे 11:12 झाले. महाराज हे सुद्धा विचार करत असतील का आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आपल्या समाजाला कशामध्ये फायदा आहे, कसं आपल्या लोकांवर जो अन्याय चाललाय त्याच्यावर आपण कशा पद्धतीने आपण त्याच्यावर वाचे पडू शकतो, हा त्यांच्यामध्ये विचार चालू असेल. त्यांच्या डोक्याला किती ताण असेल आपण याचा विचार करू शकत नाही. 5 मिनिटं लाईव्ह यायचं, त्यांची लाईव्ह बघायची कुठं कुठं चालू आहे, घाण घाण कमेंट करायला चालू करायची. एवढंच आपल्याला आपल्या आई बापांनी तेवढंच शिकवलेलं आहे. आपल्याला काय करायचं नाही, कोणासाठी जागेवर बसून तुम्ही ना, मला वाटतं का ही सगळी मोदी साहेबांना एक विनंती, ही जी जागेवर बसून संशोधन करणारी माणसं आहे ना, ह्यांना द्या रॉबी मध्ये पाठवून द्या. ह्यांना कुठं अफगाणिस्तान, पाकिस्तान, इकडे बलुचिस्तान सगळीकडे पाठवून द्या यांना. आणि तिकडे कार्य करा म्हणा तुमची. तुम्ही लय कमेंट तुम्ही शोध लावता ना, तिकडे जाऊन तुम्ही आपल्या भारतासाठी काहीतरी खरं तरी काम करा. तर कोणाला वाईट वाटलं असेल वाईट वाटून घेऊ नका. कारण का जे समाजासाठी करतो त्यालाच या सगळ्या गोष्टींची जाण असती. तर कायम जो आपल्या मी छत्रपती शिवरायांच्या नावाने सगळ्या समाजासाठी काम करतो. कोणताही समाज आपण बाबा हा या समाजाचा आहे तो त्या समाजाचा आहे कधी विचार करत नाही. हा पण ज्या समाजावर अन्याय होत असेल तर त्या समाजावर नक्कीच बोललं पाहिजे. आणि मी मराठा आहे तर मला त्याचा कायम अभिमान असेल. हिंदू आहे त्याचाही मला कायम अभिमान असेल. हिंदू मी मागं सुद्धा सांगितलं का मी सगळ्या समाजासाठी काम करतो. हिंदू आहे मला कायम त्याचा अभिमान असेल. हिंदू धर्मासाठी बी काम करणार, मराठा समाजासाठी बी काम करणार. आणि मी त्या क्षेत्रामध्ये कंटिन्यू काम करत नाही. आज मी सगळ्या जाती धर्मांसाठी काम करतो. पण हा मला माहिती ना, आज आपल्या मराठा आरक्षणाबाबत संभाजी महाराज उभे राहिले तर त्यांच्या पाठीशी आपलं काम आहे का उभं राहणं, सगळं सोडून. भले लाख लोक मला शिव्या देतील, काय बी बोलतील का बाबा हा जातीवादी आहे काय बी, पण शांत बसता कामा नये. आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपलं काम आहे. हा एखादा बाबा बोलला का हा हिंदूंसाठी काम करतो, आपल्याला तिथं बोलणं आपलं काम आहे. कत्तलखान्याला इथं परवानगी भेटली त्याच्यावर मी बोललो, लोक बोलले हा हिंदूंसाठी काम करतो. बोलले ठीक आहे मी हिंदू समाजासाठी काम करतो. कारण का जी गोष्ट आज आपण ज्या गोमातेला आपली माता मानतो त्या गो मातेची हत्या करणं चुकीचं आहे तर ते चुकीचंच आहे. त्याच्यावर मी बोललो. तुम्हाला जर वाटत असेल बाबा हा असं करतोय जातीवाद भडकवतोय तर ठीक आहे मी माझ्या पद्धतीने काम करतोय. हा पण एक आहे का जो काम करतोय त्याच्या पाठीशी उभं राहा. आणि आज आपलं नशीब आहे महाराज आज उभे राहिले. आज बघताय लॉकडाऊन मध्ये कोणचे दम आता उभं राहायचा. मराठा आरक्षण पेटलंय, प्रत्येक माणूस आज लोकांना खायला नाही किंवा आणि असं नका सांगू का बाबा लोकांना आज कोरोनाचं हे चाललंय, लोकांना बेड भेटत नाही, आमकं नाही तमकं नाही. तर ते सगळं बाजूला राहू द्या. आता हा विषय निघालाय ना, ते या विषयामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याच लोकांनी राजकारण काहीतरी वेगळं करण्याचं काम करू नका आणि आपल्या माणसाच्याच पाठीशी उभं राहा. तर परत एकदा सांगतो का छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या ह्या मराठा आरक्षणाचं नेतृत्व केलंय. तर ही मनाला खरंच अभिमानाची गोष्ट वाटली. फक्त एक खंत वाटली का बाकीचे बांडगुळ जी मालासाठी पैसे ह्यांना पैसे नाही भेटले गप बसले. वाईट वाटलं तुम्ही गप बसलेत घरात. आणि आमच्या इकडे बी आहेत बरेच काम करतात. काय काम करतात? आरक्षणासाठी राजकारण करतात. तर मला या गोष्टीची हसायला आली. कारण का जवळून पाहिले लोकांचं बोलण्याचं एक कारण असतं, दाखवायचं एक कारण असतं. तर कमी यांच्या गाड्या फोडायच्यात अमुक करायचं काय करू नका. फक्त एक चुकीची गोष्ट आहे का वाईट कमेंट आपल्या माणसाला करू नका. महाराजांनी आज ठोस पाऊल उचललंय आणि त्याच्या मागे ठामपणे उभं राहा. आपला जीव जरी गेला तरी चालत. परत मला आता एक सांगतो मी हे टाकले ना ह्याच्यावर काय बोलणार नाही. पण समजा मी एखादी दुसरी पोस्ट टाकली ना, आता समजा मी काल गायची पोस्ट टाकली तर ही गायीच्या पोस्टवर बोलणारी माणसे हे भिकारचोट लोक म्हणतात ना, जे म्हणजे काय म्हणतो आपण हाल झाले त्यांचे बेकार. तर ते काय करणार, मी गायचा फोटो टाकला ना हे त्याच्यावर राजकारण करायला येणार
आता ते ह्याच्यामध्ये काय बोलणार नाही, कारण का त्यांना जमलेलं असणार, तर ते असे याच्यात काही बोलू शकत नाही, कारण का त्यांचे थोबडाला चिकट टेपा लावलेले आहेत, शांत बसलेले, आता घरी बसले असतील शांत, फक्त महाराजांनी काहीतरी काम केले, लगेच दुसऱ्या दिवशी आपले काही कार्यकर्ते तयार करायचे बेकार भांगार सेल्फी पॉइंट, हे आपले सेल्फीवाले जे सेल्फीसाठी झटलेले असतात ना, त्यांना तयार करायचं आणि विरोध करायला सोडायचं, करा महाराजांना विरोध करा, जे एखाद्या समाजावर अन्याय होत असेल त्यांच्यावर बोलत असेल त्यांच्यावर टीका करा, त्यांच्यावर घाण काहीतरी कमेंट करा, त्यांच्या आईबापावर कमेंट करा, त्यांच्या कामावर कमेंट करा, असे करणारे. तर परत एकदा सांगतो, कारण का लय अनुभव घातलाय मी, ज्यावेळेस कत्तलखान्याचा विषय झाला जुन्नर मध्ये, ते आत्ता कळायचं नाही कोणाला, भविष्यात तुम्हाला हळूहळू अंदाज येतील त्या सगळ्या गोष्टींचे. तर ज्या गोष्टींना विरोध करायचा आहे ते जागीच केला पाहिजे, शांत बसले तर त्या अंगलट गोष्टी येणार आहेत. तर महाराज उभे राहिले तर महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, महाराज उभे राहिले. उद्या माझं एक प्रामाणिक मध्ये एका आता कोणत्या माणसं सारखं कमेंट करतोय, नितेश राणे नो बोला, ह्याच्यावर बोला त्याच्या, अरे बाबा पहिलं एकेकाला उभं तर राहू द्या सगळ्यांना. नितेश राणे साहेब उभे राहतील, त्याच्यानंतर कुणी उभं राहील, सगळ्यांना माझा आता माझे सांगतो 10 एक मित्र असतील, मी काय बाबा असे 1000 एक मित्र आहे माझे, मी दाढी बिडी वाढून तर काय राहत नाही का, मोठे गंध टिके बिक्के लावून तर मी काय कुठं फिरत नाही. तर माझे काय हजारो मध्ये लोक आहेत असं काय नाही, पण माझे 10 मित्र आहे ना, माझा एक शब्द आहे का उद्या कोणतीही वेळ येऊ द्या आम्ही त्यासाठी तयार असेल. आणि महाराजांनी आदेश द्यावा, मी कायम म्हणत आलोय का छत्रपतींचा सेवक म्हणजे आज आपण छत्रपती शिवरायांच्या पायाची धूळ सुद्धा नाही, आपली तेवढी लायकी सुद्धा नाही का आपण त्यांच्यासाठी किंवा त्यांचं पाहून काहीतरी करू शकतो, पण आपण त्यांचा आदर्श त्यांचं काहीतरी वाचून आपण काहीतरी करण्याचं काम करतोय. आणि त्यांचेच आज वंशज आज कुठेतरी उभे राहिले, तर आपलं त्यांना सपोर्ट करणं किंवा त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपलं काम आहे. आपण ते राहण्याचं नक्की काम करू. आणि परत एकदा सांगतो का कुणी याच्यात राजकारण करू नका, कोणाला वाईट वाटलं असेल, आता राजकीय लोक बरेच असतील त्याच्यामध्ये काम पाहणारे, का बाबा आमच्या नेत्याला बोलला किंवा हा या पक्षाचा आहे तो त्या पक्षाचा, आणि लोक जागा बसून ठरवतात. काही लोक म्हणतात हा बीजेपीचा आहे, हा RSSचा आहे, हा राष्ट्रवादीचा आहे, हा काँग्रेसचा आहे, हा मनसेचा आहे. आता तुम्हाला काय वांग माहिती बाबा, आम्ही कोणाचे कोणत्याही पक्षाचा, मी तर वैयक्तिक सांगतो, मी कोणाच्याही पक्षाचं माझ्या हातावर नाव बघा दाखव इकडे, आपण ह्या पक्षांची तर कुणीही सांगू नका. आणि एवढे लाचार बी नाही आम्ही या पक्षात जा त्या पक्षात जा, आणि तुम्ही जागेवर बसून ठरवणार का बाबा या पक्षाचा आहे तो त्या पक्षासाठी काम करतोय. कोणत्या पक्षासाठी काम करत नाही, फक्त एकच वाटतं का जे पिढ्यानपिढ्या चालत आले ते सगळं व्यवस्थित चालावा, सगळ्यांना समान न्याय भेटावा. कारण का सगळेजण म्हणतात कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे, बरोबर आहे, असं सगळेजण म्हणतात अन्याय झाला नाही पाहिजे, पेटून उठतात. अरे मग जिथं खरंच अन्याय होते तिथं पेटून उठा ना, तिथं तर आपल्याच लोकांवर टीका करणार, घाण कमेंट करणार, तर आपली एवढी लायकी ना. तर आपण आणि काय होईल, परत एकदा सांगतो, ज्यांना ह्याबद्दल काही दुमत नसेल तर त्यांनी त्यांच्या बाजूला राहा. ज्यांना वाटत असेल महाराजांच्या पाठीशी उभं राहायचं त्यांनी सगळ्यांनी पाठीशी उभं राहा. परत एकदा माझं पूर्ण कुटुंब, मी वैयक्तिक, छत्रपती संभाजी महाराज असतील, उदयन महाराज असतील किंवा आपल्या मराठा समाजाचा कोणताही मोठा नेता असू द्या, त्यांच्या पाठीशी आम्ही कायम, आमचं कुटुंब असेल, मित्रपरिवार असेल, हे ठामपणे उभं राहू. मग ते कोणीही उभं राहा, कसंही उभं राहा, भले यांना काहीतरी पैसे द्या काहीतरी द्या, कारण यांचं ह्याशिवाय मी मग सांगितलं ह्याशिवाय काही चालत नाही. हे बी द्यायची काय गरज आली तर तुम्हाला देऊ बाबा, पण राहा आता उभे बळ तरी राहा. कारण का तुम्ही बार लाजा सोडलेल्या, तुमचे पार मुंडक्यापर्यंत आले तरी तुम्ही उठायचे नाही अशी तुम्ही माणसे, तर एवढ्यापर्यंत आले तरी तुम्ही उभं राहा. कारण का आता पार उद्रेक झालेला आहे त्या गोष्टीचा. कारण का आज महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत आपल्या महाराजांनी वेळ दिलेली, बरोबर, इथपर्यंत गोष्टी येऊन ठेपलेली आहे. तर तुम्ही याचा विचार करू शकत नाही काय होऊ शकतं. आणि नंतर प्रशासन, पोलीस प्रशासन आडवं घालणार, ह्याच्यावर कारवाई कर त्याच्यावर कारवाई कर, ह्याला आत टाक त्याला आत टाक, अशा गोष्टी होणार. पुढे लय राजकारण काढणार आहे. तुम्ही हे गोष्टी सोप्या समजू नका. आपल्या समाजासाठी जे लोक उभे राहणार आहे त्यांना पुढे त्रास निर्माण होणार आहे. तर त्यासाठी आताच पेटून उठा आणि आपल्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, ना की आपल्या लोकांना त्याच्यामध्ये वाईट कमेंट करणं किंवा जो उभा राहील मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. मनसेची लोक आपल्या बाजूने उभी राहिली
तरी आपल्याला त्याच्यात अभिमानी कोणत्याही पक्षाचा माणूस आपल्या बाजूने उभं राहू द्या, तो आपल्यासाठी कायमच आपल्या ज्या बांधवांवर अन्याय होतोय, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असू दे, त्यांनी उभं राहणं आपलं काम आहे. कारण का आज सामान्य माणसावर अन्याय होतोय. आपण सगळेजण, आता मी बऱ्याच वेळा पाहत आलो का बाबा अन्याय होऊन देत नाही लोक, लय थोर समाजसेवक या जगामध्ये, तर ते काय अन्याय कोणावर होऊन देत नाही. तर त्यांना जे सांगणे का बाबा अन्याय काय कोणावर होऊन देऊ नका, आता वेळ आलेली तर सगळ्यांनी सपोर्ट करा, एवढंच सांगतो. कोणाला वाईट दाखवायचे किंवा कोणाला खालीपणा दाखवायचा असा काही विषय नाही. आणि महाराज तुम्ही कायम असंच लढत राहा. अजून तुमच्या माग लाज काज नका व्हायना, किंवा थोडस नाही का शेणबिन फेकलं तर लोक येणार माग, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. जेव्हा यांच्या गाड्या फोडणार, आता हळूहळू सगळं वाढत जाणार, जेव्हा यांना फटके पाडणार, जेव्हा यांना तुडवणार लोक, तेव्हा तुमच्या मागे येणार. तरी तुम्हाला त्यावेळेस नंतर आम्ही होणार आज कळलं आपली लोक आपल्या पाठीशी आली आणि आपल्या लोकांसाठी काय ना काहीतरी त्या लोकांनी करायचं पाऊल धाडस दाखवलेले. कारण की ह्याला मत पाहिजे नसतात, ह्याला बोललं तर त्याला रागील, त्याला बोललं तर त्याला रागील. पण तसं काय राजकारण करू नका, एवढंच सांगतो. जर कोणाला वाईट वाटलं असेल परत एकदा नंबर देतो 7709092527, याच्यावर आपण संपर्क करू शकता. काय कोणत्या भावना दुखावल्या असतील, राजकीय नेते, आठवलं ना गायचा फोटो टाकला, म्हणले हा या पक्षाचा आहे, जागेवर बसून तुम्हाला काय रताळ गळत नाही, तुम्ही तिथंच बसा. आणि फुकाटमध्ये तुम्हाला काय लॉकडाऊन झालेलं आहे, फुकाट झालं, तुम्ही उधारी पाधारीवर रिचार्ज मारलेले असतील, तुम्हाला नेट सांगवायचं कुठं तरी, मग तुम्ही एखाद्याला घाण कमेंट करणं किंवा एखादा जर एखाद्यावर अन्याय झाल्यावर बोलला असेल तर त्याला घाण कमेंट करणं तुमच्या तत्वात बसतं, त्याच्यामुळे ते तुम्ही करणार. पण कृपया आता तरी असं काय करू नका, तुम्ही तुमच्या पद्धतीने राहा, एवढंच सांगाल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे.